तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणावर संजय राऊत यांनी टीका केली आहे। बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी आज ध्वजारोहण केलं असून देशाच्या शांतता आणि सुव्यवस्थेला सेक्युलर सिव्हिल कोड सारखे मुद्दे परवडणार नसल्याचं संजय राऊत म्हणाले। तसंच 370 कलम हटवल्यावरती काय परिणाम झाला हे मोदींनी सांगायला हवं होतं असंही संजय राऊत म्हणाले। मोदींकडे पूर्ण बहुमत नसताना मोदींनी असे वादग्रस्त विषय चर्चेला आणणं हे देशाच्या शांततेला आणि सुव्यवस्थेला परवडणारं नाही। 370 कलम हटवलं आणि त्याचं राजकारण केलं आणि मतं मागितली। 370 कलम काढल्यावर आम्ही आनंदाने त्यांना पाठिंबा दिला। प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे सडे पडत होते आणि ते रक्ताचे सडे आमच्या जवानांच्या रक्ताचे सडे हे त्यांनी विसरू नये। काय बदल झाला काश्मीरमध्ये? लोकशाही मार्गाने अजून विधानसभेच्या निवडणुका होऊ शकला नाहीत, विधानसभेला टाळ आहे, अजूनही इंटरनेट बंद आहे, रोजगार नाही। मग 370 कलम करून तुम्ही जे राजकारण केलं त्यातून तुम्हाला फायदा झाला, पण देशाला काय फायदा झाला? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।